नमस्कार मित्रांनो. तुम्ही कधी विचार केला आहे का, की काही ट्रेडर्स सतत सुधारत जातात, तर काही वर्षानुवर्षे ट्रेडिंग करूनही त्या चुका पुन्हा-पुन्हा करत असतात. त्यामागचं मोठं कारण म्हणजे ट्रेडिंग जर्नल. आज मी तुम्हाला सांगणार आहे, की प्रोफेशनल ट्रेडर्स ट्रेडिंग जर्नल का ठेवतात, त्यात काय लिहितात आणि एक छोटी सवय तुम्हाला ट्रेडिंगमध्ये किती मोठा बदल आणून देते आणि तो बदल कसा घडू शकतो आपण, ते बघूया. ट्रेडिंग जर्नल म्हणजे काय? ट्रेडिंग जर्नल म्हणजे फक्त ट्रेडिंगची यादी नाही, तर तो तुमच्या ट्रेडिंग प्रत्येक निर्णयाचा एक आरसा आहे, असं तुम्ही पाहिलं पाहिजे. तुम्ही ट्रेड घेतला, एंट्री कुठे घेतली, स्टॉप लॉस किती होता, टार्गेट किती होता आणि सर्वात महत्त्वाचा ट्रेड घेताना तुमची मानसिकता काय होती? हे सर्व लिहून ठेवणे म्हणजे ट्रेडिंग जर्नल आहे. जर्नल नसल्याने काय होतं ते बघूया. समजा तुम्ही महिन्याला 50 ट्रेड घेता. 2 महिन्यात तुमचे 100 ट्रेड पूर्ण होतात. जर काहीच लिहून ठेवलं नसेल, तर तुम्हाला कसं कळणार? सर्वात जास्त लॉस कोणत्या सेटअपमध्ये झाला किंवा कोणत्या वेळेला घेतलेले ट्रेड चांगले ठरले. बायिंगच्या साइडला जास्त ट्रेड गेलेले प्रॉफिटेबल झाले, की सेलिंगच्या साइडला जास्त ट्रेड गेलेले प्रॉफिटेबल झाले. फोमोमुळे किती ट्रेड घेतली. किती वेळा स्टॉप लॉस बदलला. बहुतेक ट्रेडर्सला वाटतं, की त्यांना सर्व आठवतं. पण तसं वास्तवात शक्य नाही, कारण आठवणी भावना बदलत असतात. डेटा कधी खोटं बोलत नाही. जर तुम्ही लिहून ठेवलं असेल, तर ते तुम्ही पुन्हा वाचू शकता. ट्रेडिंग जर्नलमध्ये काय लिहावं ते बघणार आहोत आता. पहिल्यांदा तुम्हाला एक पेजवर डेट टाकायची आहे. नंतर स्टॉक्स किंवा सेल्स इंडेक्स, बाय, सेल, नंतर एंट्री प्राइस, नंतर स्टॉप लॉस, नंतर टार्गेट, नंतर एक्झिट प्राइस, नंतर ट्रेड घेण्याचं कारण आणि ट्रेड घेऊन तुम्ही काय शिकलात, हे तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. जर शक्य असेल तर चार्टचा स्क्रीनशॉट घेऊन देखील जतन करत जा. काही आठवड्यानंतर हे स्क्रीनशॉट तुमचे सर्वोत्तम शिक्षक बनतील. माझी एक साधी सवय, प्रत्येक ट्रेडनंतर स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला, मी माझ्या प्लॅननुसार ट्रेड घेतला आहे का? दुसरा, मी नियम पाळले आहे का? पुढच्या वेळी मी काय सुधारू शकतो? किंवा आता जी चूक केलेली आहे ती पुढच्या वेळेस करतो का? कसं करतो? जर तुम्ही हे 3 प्रश्न प्रामाणिकपणे लिहिले यांची उत्तरं, तर प्रत्येक आठवड्यात तुमच्या सुधारणा दिसायला लागेल. जर्नलचे फायदे बघूया आता. तुमच्या चुकी कमी होतात, आत्मविश्वास वाढतो, तुमचा स्वतःचा डेटा तयार होतो, भावनावर नियंत्रण ठेवायला मदत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या टिप्सवर कमी आणि स्वतःच्या अनुभवावर जास्त शिकता. त्याच्यामुळं ट्रेडिंग जर्नल हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा, मार्केट तुम्हाला रोज काहीतरी नवीन शिकवतं. प्रश्न एवढाच आहे, की तुम्ही त्या शिकवणीची नोंद ठेवता का? आजपासून प्रत्येक ट्रेड लिहायला सुरुवात करा. कदाचित हीच एक सवय तुम्हाला चांगला ट्रेडर बनवेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिका, संयम ठेवा आणि स्मार्टली ट्रेड करा. धन्यवाद.